आज तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध तृतीया। आजच्या दिवसाचं महत्त्व काय असेल तर तो भारतात पेन्शनर्स डे म्हणून साजरा केला जातो। आता पेन्शनर्स म्हणजे सिनियर सिटीजन्स का, तर नॉट नेसेसरीली आपण म्हणूया, कारण काही ठिकाणी 55 वर्षीय होते सिनियर सिटीजन्स, 60च्या पुढे, काही ठिकाणी तर 65च्या पुढे असंही मानलं जातं, पण 60च्या पुढे सिनियर सिटीजन्स, कधी 58व्या वर्षी सुद्धा निवृत्त होतो, 1-2 वर्षांनी वगैरे तो सिनियर सिटीजन। पण आज पेन्शनर्स डे आहे। पेन्शनर्स डेचं एकच तत्व काय आहे की ज्यांनी राष्ट्र चालवण्यासाठी, उभारण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले ना, 30 वर्ष 35 वर्ष नोकरी केली, त्यांच्याबद्दल समाजाने कृतज्ञता व्यक्त करायची। हे सोशल सिक्युरिटी मेजर्स आहेत ना, ती सुरुवातीला चांगली वाटली लोकांना, पण नंतर झालं काय, लोक जास्त जगायला लागले। म्हणजे निवृत्तीनंतर 60व्या वर्षी तुम्ही जर सिनियर सिटीजन्स म्हणलात तर 70व्या वर्षीपर्यंत, 75व्या वर्षापर्यंत लोक ॲक्टिव्ह असतात। म्हणजे त्यांना पेन्शन तर द्यावीच लागते ना, मरेपर्यंत पेन्शन आणि नंतर फॅमिली पेन्शन, असा जो काही नियम, त्यामुळे व्हायला काय लागले, सध्या सरकारला हे अवघड जायला लागले, म्हणून नवीन नवीन पे कमिशन्स येतात, त्यावेळेला पेन्शन नाही वगैरे, आता पेन्शन नाही अशा प्रकारची एक प्रवृत्ती सुरू झालेली आहे। पण मला काय सांगायचं की कृतज्ञता हा आपला, म्हणजे आपलं कर्तव्य आहे समाजाचं, आणि त्यांचा तो अधिकार आहे आयुष्यभर, पण त्याचबरोबर त्यांचंही काहीतरी कर्तव्य आहे, पेन्शनरांचं कर्तव्य आहे की आता निवृत्तीनंतर जर मी एक 10 वर्ष तरी चांगला कुटकुटीत असतो तर मी समाजाची सेवा करीन। समाजाचं माझ्यावर जे ऋण आहे, माझ्या मुलींची लग्न झाली, मुलांची शिक्षण झाली, आम्ही सगळं जग बघून आलो, या सगळ्या गोष्टी काय, हे समाजाचं ऋण आहे आमच्यावर। पगार कोण काय हवेतून येतो ते का पैसे नाही, मग आता आम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ज्याला समाज ऋण फेडणं किंवा त्यातून विमोचन, हल्ली हा विचार मूळ धरू लागलेला आहे। आणि अथश्री म्हणून एक सगळी त्या बाबतीत बोलत नाही काही, पण अथश्री म्हणजे आमची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। इतिश्री म्हणजे संपलं सगळं, पण जसं अथश्री म्हणून जगायला सुरुवात केली, अथश्री म्हणून नोकरीला सुरुवात केली, अथश्री म्हणून संसाराला सुरुवात केली, तसं अथश्री म्हणून आम्ही आता निवृत्तीला सुद्धा सुरुवात करतोय। आपण म्हणतो ना रिटायर्ड बट नॉट टायर्ड, ही आता जुनी झाली, बुळबुळीत झाली वापरून। तू आता टायर्ड नाही आहेस म्हणजे तू फ्रेश आहेस, एनर्जेटिक आहेस, म्हणजे ताजा तवाना राहू शकतोस, टवटवीत आहेस, शक्ती आहे तुझ्याकडे, समाजासाठी काय करतोस, हा प्रश्न समाजाने विचारला नाही तरी आपल्याला विचारला पाहिजे। हा पेन्शनर्स डेचा एक संदेश आहे। हल्ली ही जागृती व्हायला लागलेली आहे की मी काही न करता जर मला पेन्शन मिळते आहे, आधी काय काम केलंय ना ते मला माहीत आहे, पण तरीसुद्धा आत्ता काय राईट नाव, आणि केवढ्या संकटातून जग चाललेलं आहे, केवढ्या संकटातून आपला देश चाललेला आहे, केवढ्या संकटातून आपला गोवा चाललेला आहे, तरीसुद्धा त्यांनी पेन्शन कधी चुकवलेली नाही आहे। एक वेळ अजूनपर्यंत तीही पाळी आलेली नाही, एक वेळ पगार उशिरा दिला तरी चालेल, पण पेन्शन वेळेवर दिली पाहिजे, कारण एक तर त्यांना गरज असते, त्यांचं उत्पन्न कमी झालेलं असतं, गरजा तेवढ्याच असतात। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतला तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने एक लक्षात ठेवायचं, कृतज्ञता समाजाकडून, ऋणविमोचन समाजाकडे, कडून आणि कडे, ह्या दोन्ही गोष्टी असतात। आत्मसंयम योग फार सुंदर शब्द आहे, आत्मसंयम। आपण एकाग्रतेबद्दल काही प्रसंग बघत होतो, आज पुढेही बघणार आहोत। तर आत्मसंयमाला आपण नाव काय दिलं, ध्यानयोग, सोपं नाव दिलं। आता याच्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, तर 3 गोष्टी मुख्यतः सांगितलेल्या असतात। विनोबांनी ती त्रिसूत्री म्हणून सांगितलेली आहे। काय तर पहिली चित्ताची एकाग्रता, जो आपला विषय आपण सध्या बघतोय, जीवनाची परिमितता। आज जी सगळंच आपण चंगळवाद चाललेलं आहे, खायचं तर खूप खायचं, हे करायचं तर खूप करायचं, हे खूप 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 जे आहे ना, मोर मोर अँड मोर, त्याच्या बरोबर विरुद्ध, म्हणून एकाग्रता होत नाही लोकांची, कारण त्यांचे लगेच पुढचे प्लॅन्स असतात। सोमवारी आले ना ऑफिसमध्ये की या वीकेंडला काय करायचं म्हणून प्लॅनिंग सुरू होतं, आणि इतकं तुम्हाला आश्चर्य वाटेल की फ्रायडेला हे सगळं प्लॅनिंग होतं आणि फ्रायडेला तिकडे आठवड्याचा पगार मिळतो, आणि म्हणून ती वीकेंडच्या वेळेला सगळा पगार होतो खिशात। मग फ्रायडेला फक्त प्लॅनिंग, सगळेजण मोबाईलवर असतात, फोनवर असतात, मग आपण कुठे जमायचं आहे, हां मग कॉन्ट्रीब्युशन किती आहे, हां मग नक्की कुठे जायचं आहे, आम्हाला काही आणायचं आहे का, ह्याच्यातच सगळं लक्ष, कॉन्सन्ट्रेशन कसं होणार आहे।
म्हणून असे बोर्ड लावले दुकानांनी, वी डोंट सेल्स कार्स असेंबल्ड ऑन फ्रायडेज. हां, फ्रायडेला ज्या कार्स कारण एखादा स्क्रू एखादा महत्वाचा राहिला की ऍक्सिडेंट होईल की तुमचा. वी डोंट. मग त्यांनी जनरलाइजच केलं, आम्ही प्रॉडक्टच विकत नाही जे शुक्रवारी तयार केलं गेलेलं आहे. मग आल्यानंतर सोमवारी सुद्धा असंच होणार की हो, दमलेले आहेत, थकलेले आहेत, मी हाऊबाजी तो फोटो घेतलेस ना माझ्या याला पाठव वगैरे, या गप्पा सोमवारी. मग आता असंही म्हणावं लागेल, वी डोंट सेल प्रोडक्ट्स ऑर कार्स असेंबल्ड ऑन मंडे. मग तुम्ही किती दिवस काम करणार आहात? हे जीवनाची परिमितता. तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना तर ॲक्टिव्हिटीज कमी करा, रिॲक्शन्स कमी करा, एंगेजमेंट्स कमी करा. म्हणजे तुमचे, आपण म्हणतो ना व्याप असतातच, उपद्व्याप कशाला करतो आपण? सव्य आणि अपसव्य असा एक शब्द आहे, सव्यापसव्य. हे कशाला? सव्य म्हणजे असं असतं ते जाणवं, आणि अपसव्य आपण श्राद्धाच्या वेळेला घालतो ते उगीच खेळ म्हणून का, सव्य अपसव्य, सव्य अपसव्य. सव्य अपसव्य म्हणले, अरे गरज नाही आहे तुला हे सगळं करायची, पण तू करतोस. सव्य अपसव्य, व्याप नाही, उपद्व्याप. मग तुला कसं कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे सांग बरं. मुलगा जर शाळेत जातो, अभ्यास करतो, ट्युशनला जाईल, होमवर्क करेल, अभ्यास, परीक्षा ह्याच्यावर जर फोकस असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन होणारच आहे. पण आम्ही आल्या आल्या टी व्ही बघणार, नंतर ट्युशनला जाणार, आल्या आल्या मोबाईलवर बोलणार, नंतर हे करणार. कसं होणार आहे कॉन्सन्ट्रेशन? जीवन जर 12 वाटांनी वाहत असेल तर कसं? पक्षी एकत्र जमलेले आहेत, कुठेतरी ठो आवाज होतो आणि पक्षी 10 दिशांनी उडतात असं आपण म्हणतो ना. एक तळ आहे, सुंदर बांधून घेतलेलं आहे, त्याला जर तुम्ही असे 12 पाट खणलेत, पाणी उरणार नाही आहे त्याच्यात. म्हणून जितक्या दिशा म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स, तेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी. हे काय सांगायला ज्योतिष पाहिजे? लहान मुलांना सुद्धा कळेल. त्याला चित्त एकाग्र करायचं म्हणजे काय, नको त्या गोष्टी ह्या करायच्या, टाळायच्या, आणि बुद्धीची मदत घेतली पाहिजे यासाठी. म्हणून आपण जो विचार करतोय आत्मसंयम, ध्यान, याच्यात बुद्धीशिवाय काय संयम करणार आहोत? बुद्धीशिवाय परिमितता आपल्याला काय जमणार आहे? आणि तिसरी दृष्टी कुठली? समदृष्टी. आपण समदृष्टीची उदाहरण बघितलेली आहे, पण या 3 गोष्टी असल्या तर तुम्हाला जमेल. उपासनेच्या दृष्टीने काय सांगितलेलं आहे? पहिल्यांदा रसना विजय, नंतर वासना विजय, आणि नंतर उपासना विजय. म्हणजे संकल्प केलेला मी पार पाडणार आहे. उपासना त्याच्यातला पहिला आसन जय. आसन जय म्हणजे अरे बसायला शिकलं पाहिजे अर्धा तास, शक्यतो न हालता मी 15 मिनिटं बसू शकतो, तिथून सुरुवात कर. 15 मिनिटं बसू शकतोस ना, चला आता 16 मिनिटं बसूया. आश्चर्य वाटेल, एका महिन्यात 30 मिनिटं तुम्ही ॲड करू शकता. मी 15 मिनिटं बसत होतो, आता मी पाऊण तास बसू शकतो, रोज 1 मिनिट. हे काय अवघड आहे का? पण कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. आणि म्हणून विचार केला की ह्या 3 गोष्टी आत्ता सांगितलेला रसना जय, म्हणजे जिभेवर तुम्ही जय मिळवला पाहिजे. खाणं आणि बोलणं या 2 गोष्टी आहेत. एक वेळ आपल्याला खाण्यावर विजय मिळवता येईल, कारण मी सोडली म्हणजे सोडली, साखर नाही, गूळ नाही, गोड काही खाणार नाही. एखाद्याने ठरवलं तर करता येतं त्याला. आज माझा उपवास आहे म्हणजे आहे, 4 महिने मी खाणार नाही म्हणजे नाही, ते अभक्ष्य वगैरे काय असेल ते आपण ठरवू शकतो. बोलण्यावरचा विजय हा जास्त महत्त्वाचा आहे, कारण जितकं बोलणं कमी होत जाईल तेवढं नाम वाढत जाईल. अगदी जिभेवर एका वेळेला बोलणं आणि नाम नसणारच आहे. मग जिभेवर कशाला, मनात नाम. अरे जिभेवर कोटी कोटी नाम झाल्यानंतर ते आत 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 जायला लागेल, एकदम होत नाही काही ते. म्हणून सांगतो, पहिल्यांदा रसना विजय किंवा रसना जय, वासना जय. अवघड आहे पण वासना कमी करता येतात. हे उपवास म्हणजे काय? वासना कमी करणं. आम्ही ठरवले की या महिन्यात एकही खरेदी करायची नाही म्हणजे नाही तर सेल आला आम्ही धावलो, इकडे कन्सेशन आहे आम्ही धावलो, ॲमेझॉन वगैरेवर आहे आम्ही मागवलं. हे खूपच घडतं. खरं म्हणजे या वर्षात मी कपडे घेणार नाही, इतके कपडे आपल्या घरी आहेत. ठरवायला हरकत नाही, नवीन वर्ष येते, नवीन संपूर्ण वर्षासाठी किंवा एखाद्या महिन्यासाठी किंवा एखाद्या आठवड्यासाठी किंवा एखाद्या दिवसासाठी असं क्रमाक्रमाने संकल्प किंवा रिझोल्युशन्स आपण करत आलं पाहिजे. आणि मग बघा, आपण तासातासांनी जे गणित सांगितलं होतं तुम्हाला, खूप चांगला आहे तो संकल्प. नाही तास म्हणजे अगदीच कमी, तो 2 तासाचा अलार्म लावा तुम्ही, पण त्यात लेट दॅट अलार्म अवेकन यू टू द रियालिटी. म्हणजे तो जो अलार्म होणार आहे, गजर होणार आहे मोबाईलचा, तो तुम्हाला जागं करणार आहे. अरे काय करतोयस तू, किती वेळ वाया गेला तुझा, आवश्यक होतं का ते बोलणं? नाही आहे. एक गोष्ट म्हणजे मी बोलणं आवश्यक आहे का?
माझ्या या बोलण्याचा फायदा आहे का, आणि मी बोलतोय ते सत्य आहे का, हे जर ठरवलं ना तर आपलं 90% बोलणं कमी होईल. या 3 टेस्ट सांगितलेल्या आहेत सगळीकडे. त्याच्यानंतर आत्मसंयमाचं उदाहरण म्हणून रामाच्या चरित्रातले काही प्रसंग बघूया. समदर्शनाच्या वेळेला राम बघितला होता. काय बघितलं होतं की त्यांनी जटायू काय, गुहक काय, शबरी काय, कुणाकडे त्यांनी असमानता केली नाही. ऋषींशी तो ज्या ह्याने वागत होता त्याच प्रेमाने, त्याच दृष्टीने, त्याच पद्धतीने तो जटायू वगैरे सारख्या गिधाडांकडे सुद्धा वागत होता. ही समदृष्टी आहे, लक्षात ठेवा. ही जी समदृष्टी आहे ती रामाकडे होती. रामाची दृष्टी कशी होती लक्षात ठेवा, मंगल दृष्टी होती. ज्यावेळेला वानरं एवढी मरून पडली होती आणि युद्ध जिंकलं गेलं, रावण मारला गेला, त्यावेळेला सुग्रीव रामाला म्हणतो आपण जिंकला, बरोबर, सीतामाई मुक्त झाली, आपण आता आनंदाने जाऊया आणि राज्याभिषेक होऊया. पण माझी ही हजारो वानरं जी मेली त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. लक्ष्मण हसला. राम तिथे टेकडी होती, त्या टेकडीवर चढला आणि त्याने आपली दृष्टी अशी त्या वानरांवरून फिरवली आणि वानरं उठून बसले. ही संजीवन दृष्टी आहे. आता तुम्हाला असं कधी घडतं का, हा चमत्कार आहे असू दे ना, यातलं तत्व काय, रामाची दृष्टी ही संजीवक होती. म्हणजे काय की कुठल्याही याच्यात आधार देणारी, प्रेरणा देणारी, शक्ती देणारी, बसलाय त्याला उभं करणारी, अशी ती रामाची दृष्टी होती. आणि दुसरी दृष्टी तर फारच मजेदार उदाहरण आहे, मातृमंगल दृष्टी. म्हणजे सगळीकडे माझी पत्नी सोडली ना, पत्नी, तर मला सगळ्या माझ्या बहिणीत सुद्धा मला मातृत्व दिसतं. पत्नीत दिसतंच नाही असं नाही, पण पत्नीला एक स्वतंत्र रोल आहे, पण बाकी सगळ्या जणी माता आहेत माझ्या. ही दृष्टी आहे. एक प्रसंग आहे, कुंभकर्णाला ज्यावेळेला जागं केलं जातं, इंद्रजित मरतो आणि आता रावणाची आशा कुणावर आहे, काहीच नाही, आता आपल्यालाच लढायला पाहिजे. पण हा कुंभकर्ण झोपलाय. उठल्यानंतर कुंभकर्ण हा शहाणा आहे. तो काय सांगतो की अरे कशाला उठवलंस मला, आपल्याकडे विद्युत जिव्हा आहे, विद्युत जिव्हा मास्क तयार करणार आहे. आणि कसे मास्क तयार करतो, जिवंत असे मुखवटे तयार करतो. आणि जिवंत म्हणजे ब्रीदिंग मास्क एका अर्थाने, की खरंच ती व्यक्ती वाटते आपल्याला. रामाचं वर्णन सांग त्याला. रामाला शूर्पणखेने बघितलेलं आहे, हो की नाही, रामाला बघितलं तर हे करून जाय. तो म्हणतो की मूर्खा, मी हे केलं नाही का, विद्युत जिव्हाने मला सुंदर रामाचा, म्हणजे इतकं काय सगळ्यांना रामच आला असा भास झाला. ज्या वेळेला मी जवळ जायला लागलो त्यावेळेला सीतेला सुद्धा वाटलं राम आला म्हणून, आणि ती एकदम अपेक्षेने बघायला लागली. पण मी जरा जवळ गेल्यानंतर सीतेच्या ठिकाणी मला माझी माता दिसायला लागली. आणि मी, आपण म्हणतो ना, गेल्या पावली परत आलो त्यावेळेला काय झालं, नाही, मला सीतेच्या ठिकाणी कैकसी ही माझी जी आई आहे ती दिसायला लागली. ही दृष्टी आहे. म्हणजे जरी तो जिवंत मास्क केला होता, त्याची दृष्टी रामाचा जर असेल मुखवटा, तर रामाची दृष्टी येणार आहे. समदृष्टीची सुंदर उदाहरण आहेत. आपण इतर उदाहरणं खूप बघितली समदर्शनाची. आता काय, जीवनाची परिमितता आणि नंतर एकाग्रता रामाचं बघा. परिमितता, रामाचं सगळं परिमित होतं, संयत होतं. संयत म्हणजे संयम असलेलं. आणि महत्त्व म्हणजे युक्त होतं. जेवढं आवश्यक तेवढंच तो बोलायचा, आवश्यक तेवढंच खायचा, आवश्यक तेवढंच झोपायचा. त्याचं सगळंच परिमित होतं रामाचं. म्हणून काय व्हायचं की त्याची एकाग्रता खूप चांगली व्हायची. राम कधी वरच्या आवाजात बोललाय, राम कधी अति खाल्लंय, अति झोपलाय असं नाही आहे. आपण नेहमीच श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा. कारण रामाची योगमुद्रा आणि योगनिद्रा दोन्ही असायचा. आता मी झोपायला निघालेलो आहे. नेत्री नये रे तुझं वीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. हे महत्वाचं आहे. म्हणून ज्या वेळेला रामाची मुद्रा आपल्याला आठवते तर त्यावेळेला आपल्याला कळतं की कसं जगायचंय. आत्मसंयम योगाचं हे एक सुंदर उदाहरण आहे. 2 शब्द त्यांनी वापरलेले आहेत कैकेयीला उत्तर देताना. कुठले सांगितले आहेत, रामो द्विर्नाभि भाषते आणि रामो द्विर्नाभि संधते. तो म्हणतो की तुझ्या वडिलांनी जर वचन देऊन पाळलं नाहीये तर तू काय पाळणार आहेस. त्यावेळेला त्यांनी सांगितलं राम दोनदा बोलत नाही.
म्हणजे काय, एकदा बोललं की तो शब्द परत घेत नाही. मला तसं म्हणायचं नव्हतं, एक्सक्यूज मी, सॉरी, हे असे शब्दच त्याला बोलावे लागत नाहीत. कारण तो एवढं विचार करून बोलतो, लक्षात ठेवा. कारण त्याची एकाग्रता असते. बोलताना आपण म्हणतो ना, इट वॉज स्लिप ऑफ टंग और स्लिप ऑफ पेन. जीभ माझी घसरली. पेन, स्लिप ऑफ पेन कसं असेल सांगा बरं. आणि स्लिप ऑफ टंग म्हणजे काय, इट वॉज स्लिप ऑफ माय ब्रेन. माझ्या मेंदूची ती चूक झाली, लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी जीभ घसरली आणि जे बोलायचं नाही ते मी बोललो. मला तसं म्हणायचं नव्हतं. हल्ली आपली नेते मंडळी असं करतात. म्हणून मागे RK लक्ष्मण नावाचा जो एक कार्टूनिस्ट होता, त्याने एक चांगलं कार्टून काढलं होतं. एक नेता बोलतोय आणि त्याचं पहिलंच वाक्य होतं, आय डिनाय व्हॉट आय एम गोइंग टू से. म्हणजे मी आता जे बोलणार आहे ते मी डिनाय करतो, मी बोललेलोच नाही आहे. मग कशाला बोलतोस. म्हणजे इतकं ते मी असं बोललो नाही. तुम्ही त्याचं मिसइंटरप्रिटेशन केलं, या मीडियाने ते सगळं विकृत करून टाकलं. असं कशाला. रामोद्वेर्न अभिभाष्यते. विचार करूनच मी बोलतो. कारण मी बोलताना एकाग्र असतो, माझं मन एकाग्र असतं. आणि रामोद्वेर्नाभिसंधते, म्हणजे एका टार्गेटवर, एका लक्ष्यावर त्याला 2 बाण मारावे लागत नाहीत. 2दा मारावं लागत नाही बाण, शरसंधान. कारण का, म्हणजे त्याचं शब्दसंधान आणि शरसंधान हे एकच आहे. आपण एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. एक वचनी म्हणजे द्विर्नाभिभाषते आणि एक बाणी म्हणजे द्विर्नाभिसंधते. हे कशाचं उदाहरण आहे, एकाग्रतेचं उदाहरण आहे. रामाची एकाग्रता, अर्जुनाची एकलव्याची आपण बघितली उदाहरणं. आज आणखीन काही उदाहरणं बघणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, ही एकाग्रता ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. विवेकानंदांच्या जीवनातले काही प्रसंग पाहणार आहोत. पण विवेकानंदांनी एकदा विचारलं, समजा पुनर्जन्म आहे आणि तो तुम्हाला मिळाला तर तुम्ही, आणि देव प्रसन्न झाला तर तुम्ही काय मागाल. समजा लहान मुलं असती तर ती म्हणाली असती की फक्त 3च विषय परीक्षेला ठेवा, ड्रॉइंग, म्युझिक आणि PT. हे मी देवाकडे मागेन. ते झाल्यानंतर विवेकानंद म्हणाले, मी एकच गोष्ट मागेन, कॉन्सन्ट्रेशन. बस, दॅट कॉन्सन्ट्रेशन विल टीच मी एनिथिंग और एव्हरीथिंग. मग मी काही शिकेन. एकाग्रता असेल ना तर मी काहीही शिकेन. हा विषय पाहिजे, तो विषय पाहिजे, मार्किंग 35ला आहे, पासिंग, ते 5वर आणा वगैरे, असलं मागू नका तुम्ही. बघा तुम्ही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन मागेन आणि दॅट कॉन्सन्ट्रेशन विल टीच मी एनिथिंग. ते जी एकाग्रता आहे ना ती मला सगळं शिकवेल. मग कितीतरी प्रसंग त्या एकाग्रतेचे आहेत ते आपण बघणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, रघुकुल की रीती चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. तो वागलाय त्याप्रमाणे, वागायला सुद्धा एकाग्रता लागते. तो म्हणतो ना, माय टाइम बिगिन्स, म्हणतात ना, इथूनच माझा वनवास सुरू झाला. बघा केवढा निग्रह आहे त्याचा. म्हणून त्यांनी कैकेयीला सांगितलं की मी वनवासाला जातो 14 वर्ष आणि भरताला तुम्ही यौवराज्याभिषेक करा आणि सिंहासनावर बसवा. त्यावेळेला दशरथ जिवंत होता, हे लक्षात ठेवा. म्हणून रामाने 4 गोष्टी आपण म्हणतो ना त्या कशा फटकन करून टाकला. रामाने निर्णय घेतला वनवासाला जायचा, त्यांनी निश्चय केला आत्ताच जायचं, त्यांनी निर्धार केला इथूनच निघायचं, आणि त्यांनी निग्रह केला 14 वर्षाच्या आत यायचं नाही. काय पटापट, स्प्लिट सेकंड आपण म्हणतो ना. त्यांनी निर्णय घेतला, डिसिजन, निश्चय केला, डिटर्मिनेशन, त्यांनी निर्धार केला, रेझोल्युशन, आणि शेवटी संकल्प. येणार नाही म्हणजे नाही, 14 वर्ष येणार नाही. हे सगळं केलं. हे करायला एकाग्रता पाहिजे, मनाची, बुद्धीची. त्याला आत्मसंयम योग असं म्हणलेलं आहे, आत्मसंयम योग. त्याच्यानंतर रामाने कधी पळवाट काढलेली नाही. त्याचा स्वतःवर विश्वास होता, एकाग्र होता. शास्त्रार्थ कृष्णाने बऱ्याच वेळेला शास्त्रार्थ केलेला आहे. रामाने केली पण दुसऱ्यासाठी केली. ज्यावेळेला सीता त्यागाचा प्रसंग येतो त्यावेळेला तो फक्त एकच विचारतो, प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजानुरंजनार्थ. जर सीतेचा त्याग करायचा असेल, मी जातो ना, सीता काय मी काय, मी जातो वनात, चालेल का? नाही म्हणाले. सीतेबद्दलच लोकांच्या मनात संशय आहे, सीतेलाच गेलं पाहिजे. मग तो पाठवतो, ठीक आहे. ज्या वेळेला अश्वमेध यज्ञ असतो आणि अश्वमेध यज्ञाची पूजा दाम्पत्यानं म्हणजे नवरा बायको जोडीनं करायची असते, त्यावेळेला सगळेजण सुचवतात त्याशिवाय अश्वमेध यज्ञाची पूजा करता येणार नाही. आणखीन एक लग्न कर,
कारण अनेक लग्न दशरथानेही केलेली होती आणि त्या रघुकुलाच्यात हरकत नव्हती. तो म्हणला नाही, शास्त्रार्थ काय ते बघा. शास्त्रात दुसरा काही पर्याय आहे का? आत्तापर्यंत रामाने पर्याय नाही बघितला. एक पर्याय सुचवला की सीतेच्या ऐवजी मी जातो, हे लक्षात घ्या. पण त्याच्यानंतर काय सांगितलं की पळवाट कुणाची काढली? पळवाट त्यांनी सीतेबद्दल काढली, लक्ष्मणाबद्दल काढली की माझ्या ऐवजी सीता, सीतेच्या ऐवजी मी. असा विचार करू नका. लग्न करायचंय दुसरं नाही करणार, मार्ग काढा. मार्ग कुठला काढला? मूर्ती केली, सोन्याची मूर्ती केली सीतेची आणि मूर्तीने बाजूला बसवून पूजा केली. हे लक्षात घ्या. ते मान्य होतं शास्त्राला, त्याच वेळेला फक्त केला. म्हणजे दुसरं लग्न न करण्यासाठी त्यांनी शास्त्रात पर्याय काय विचारलेला आहे, एरवी नाही त्यांनी पर्याय विचारला. लक्ष्मण ज्या वेळेला तो काळपुरुष येतो आणि रामाला सांगतो की तू आणि मी एकांतात बोलत असताना जर कोणीही आत आलं तर त्याला देहांत प्रायश्चित्त, कोणीही आत येता कामा नये. कुणाला तरी विश्वासू माणसाला दारावर उभं कर. विश्वासू रामाचा अर्थातच लक्ष्मण. लक्ष्मण उभा राहिला बाहेर. कोणीही आत जाता कामा नये. दुर्वास येतात आणि दुर्वास म्हणतात आत्ताच्या आत्ता मला रामाला भेटायचंय. तो म्हणाला की ऋषीवर क्षमा करा. होतच असेल त्यांचं. एक ऋषी आलेले आहेत आणि ते एकांतात बोलत आहेत. ते म्हणाले आत्ता रामाला भेटू देतोस का अयोध्या जाळून टाकू? आता लक्ष्मण, कारण दुर्वासांची कीर्ती सगळ्यांना माहीत होती. ते तपच करत होते, तपश्चर्या सतत, त्यामुळे त्यांचा क्रोध सगळ्यांना माहीत होता. तर लक्ष्मणाने विचार केला आणि खरंच जर अयोध्या जाळली तर सगळ्यांना त्रास होईल. त्याच्यापेक्षा मी जर आत गेलो, दुर्वास आलेले आहेत हा निरोप घेऊन, तर मलाच फक्त एकट्याला मरावं लागेल. आणि त्यामुळे तो आत जातो. त्यावेळेला उल्लेखात येते की काळ पुरुष आणि राम हे त्यांचं एकांतातलं बोलणं संपवून बाहेर आलेले असतात, बाहेरच्या खोलीत, पण अगदी बाहेर आलेले नसतात. तेव्हा लक्ष्मण म्हणतो की रामा, असे दुर्वास ऋषी आलेले आहेत, पण नियमाप्रमाणे मी हे करतो, जातो, प्राणत्याग करतो. त्यावेळेला राम विचारतो पर्याय आहे का? लक्ष्मणाला देहांत प्रायश्चित्त म्हणजे लक्ष्मणाला मारायचं. शास्त्रात काही पर्याय आहे का? म्हणजे रामाने पर्याय दुसऱ्यासाठी विचारले. सीतेला जायला नको, पर्याय विचारला मी जाऊ का? दुसरं लग्न करायला नको, पर्याय विचारला मूर्तीचं. आता लक्ष्मणाला मारायचं, पर्याय काय? ते म्हणाले सगळ्या प्रतिष्ठित समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना जमवायचं राजसभेत म्हणजे दरबारात आणि लक्ष्मणाला सगळ्यांच्या साक्षीने सांगायचं लक्ष्मणा मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. त्रिवार सांग त्याग करतो. आणि त्याला मारल्यासारखं आहे. हे ऐकल्याबरोबर लक्ष्मण सगळ्यांना नमस्कार करतो आणि रामाला सांगतो तू ज्या अर्थी माझा त्याग केलेला आहेस त्या अर्थी आता जगण्यात काही अर्थ नाही आहे, मग निरोप घेतो. आणि सगळ्यांचा निरोप घेतला आणि शरयू नदीत त्यांनी उडी टाकून आत्मविसर्जन केलं. लक्ष्मण गेला. लक्ष्मण गेल्यानंतर रामाला आपला बहिष्यर प्राण म्हणजे बाहेरचा प्राणच गेल्यासारखा वाटला. मग त्यांनी व्यवस्था वगैरे सगळी लावली आणि म्हणाला मीही आत्मविसर्जन करतो शरयू नदीत. मग तू जातोस तर आम्ही कशाला म्हणून 2 भाऊ, मग तुम्ही सगळे जाता तर आम्ही कशाला म्हणून 3 माता, मग तुम्ही जाता तर आम्ही का राहू, सुमंत्र वगैरे सगळे अयोध्येतले बरेचसे लोक शरयू नदीत उडी टाकून त्यांनी आत्मविसर्जन केलेलं आहे. इथे एका अर्थाने रामायणाचा शेवट आहे. पण प्रत्येक भावाला 2-2 मुलं होती. त्यांनी आपल्या संपूर्ण राज्याचे 8 भाग केले आणि दिले. तर हा सगळा इतिहास निराळा आहे. मला सांगायचं की आत्मसंयम योग याचं उत्कृष्ट उदाहरण, आदर्श उदाहरण राम आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे रामो विग्रहवान धर्मा. विग्रह म्हणजे मूर्ती, विग्रहवान म्हणजे मूर्तिमंत. तुम्हाला धर्म म्हणजे काही चित्र काढायचं असेल रामाचं चित्र काढा. कारण का की राम आहेच धर्माची मूर्ती. आणि कशासाठी? त्याचं एकाग्रता प्रचंड आहे. त्याचा आत्मसंयम जसा आहे योग आपण म्हणतो तशी दुसरी जीवनाची परिमितता आहे. कुठे एक्स्ट्रीम्स रामाच्या जीवनात अडत नाही. त्याचं चालणं बोलणं अगदी संत मर्यादेत. त्याच्यानंतर एक गोष्ट आहे. ती गोष्ट कुठली तर त्याची समदृष्टी आहे. आणि त्यामुळे आत्मसंयम योगाचा आदर्श राम आहे. पुढे आपण उदाहरण बघूया की ज्या वेळेला राम हा
कशामुळे प्रसिद्ध झाला? पराक्रमामुळे का? तर नाही. रघु वगैरे राजांनी सुद्धा त्याच्या आधी पराक्रम केले होते. चारित्र्यामुळे, रामाचे जे गुण होते त्या गुणांमुळे राम हा देवत्वाला पोचला. हे लक्षात ठेवलं. आपण नेहमीच म्हणतो रामो राजमणी सदा विजयते राम, भो राम माम उद्धर. आता राम तू माझा उद्धार कर. आपला विषय काय चाललाय? उद्धरेद आत्मन आत्मानम. आता तो विषय करून आपण शेवट करणार आहोत, पण त्यापूर्वी काही उदाहरणं बघूया. आपण एक गोष्ट बघितली होती, फार मजेदार होती, की एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला निघाली होती. तिला उशीर झाला होता आणि तो काही वेळ थांबून निघून जाईल, मग आपल्या पदरी निराशा येईल म्हणून त्याचा विचार करत ती चाललेली होती. वाटेत एक फकीर नमाज पडत होता आणि नमाज पडण्यासाठी तो खाली वाकला होता. त्याच्या पाठीवर पाय देऊन हे निघून जाते आणि तो एकदम चिडून उठतो. म्हणाला की येईल ना परत, त्यावेळेला मी त्याला विचारेन जाऊन. त्याप्रमाणे ती जाते. तो असतो, काही वेळ थांबतात एकत्र आणि परत येत असताना तो फकीर म्हणतो, माझ्या पाठीवर मी प्रार्थना करत असताना माझ्या पाठीवर पाय ठेवून तू गेली, दिसत नाही का तुला? ती म्हणाली, क्षमा करा, मला दिसत असतं तर मी कसा पाठीवर पाय ठेवला असता. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. मी साध्या माणसासारखा माणूस असलेल्या माझ्या प्रियकराच्या चिंतनात, एकाग्र चिंतनात जात असताना मी कुठे पाय ठेवते मला माहीत नव्हतं. पण तुम्ही अल्लाची प्रार्थना करत होतात. देवाची प्रार्थना करत असताना आपल्या पाठीवर कोणी पाय ठेवलाय, इकडे तुमचं लक्ष होतं ना. तो म्हणाला, मला गुरु भेटलीस, मला क्षमा कर. खरंच माझं लक्ष, म्हणजे देहभान विसरायला पाहिजे होतं ना, पण नाही, माझं लक्ष देहाकडेच होतं. आणि इतकंच नाही, माझा अहंकार दुखावला गेला. परत येईल त्यावेळेला मी त्याला जाब विचारेन. ही सगळी प्रतिक्रिया होती ना, ती फार सामान्य प्रतिक्रिया होती. आपण आता काही उदाहरणं बघूया. एकाग्रता म्हणजे वैज्ञानिकांचं संशोधन, त्याशिवाय नाहीच. एक मी तुम्हाला काही गमतीदार उदाहरणं सांगेन, एक दोन आपण बघितलेली सुद्धा आहेत. पण राजाकडे एक मूर्तिकार येतो. राजाने त्याला मूर्ती करण्याचं ऑर्डर दिलेली आहे, त्याप्रमाणे तो मूर्ती करून आणतो. आता या मूर्तीत अशुद्ध धातू नाही आहे ना, म्हणजे सोन्याबरोबर कॉपर, तांबं तर मिसळलेलं नाही आहे ना. हे मूर्ती न फोडता कळलं पाहिजे. असं वजन करतायत, तसं वजन करतायत, कुणाला काही कळत नाही. पण त्यावेळेला तिथला जो वैज्ञानिक होता तो आर्किमिडीज, तो विचार करायचा. त्यांनी निरनिराळे प्रिन्सिपल शोधून काढले रे. त्याला सतत तोच विचार होता. तो उठायचा त्या विचाराने, काय मूर्तीतला धातू हा कसा शोधून काढायचा? तो जेवायला बसायचा, म्हणून म्हणतात ना, तो उठायचा मूर्तीबरोबर, तो जेवायचा मूर्तीबरोबर. लक्षात ठेवा, तो काही काम करताना ती मूर्ती त्याच्या मनात असायची. एकदा टब भरला होता पाण्याने आणि हा अंघोळ करायला हे झाला. तो आल्यानंतर पाणी डिस्प्लेस झालं ना, वजन त्यांनी नंतर ते पाणी मोजलं, वजन. त्यावेळेला त्याला कळलंच की पाणी इथे मला त्या मूर्तीचा धातू शुद्ध आहे का त्याच्यात काही भेसळ केलेली आहे हे मला कळणार आहे. आणि त्याला युरेका, म्हणजे आय फाउंड इट, आय डिस्कवर्ड इट, आय गॉट इट. तो टबमधून बाहेर आला आणि राजाला सांगायला गेला. अंगावर त्याच्या एकही वस्त्र नव्हतं. तो युरेका युरेका म्हणतोय आणि बाकीचे लोक म्हणतात त्याला काहीच नाही. राजाला सुद्धा हसावं की रडावं कळत नव्हतं. आणि ज्यावेळेला त्याला कळलं हे काहीच नाही आहे, दिस विल गो वन डे, माय प्रिन्सिपल विल रिमेन. आर्किमिडीज प्रिन्सिपल आजही बघतो ना आपण. आणि मग त्यांनी ती डेन्सिटी काढली, या धातूची त्या धातूची, त्याच्यावरून त्यांनी ते गणित केलं. पण ही केवढी एकाग्रता आहे, त्याला भान नाही देहाचं. आणि आपण काल उदाहरण बघितलं होतं, ते पुराणिक जातात, ती निघालेले कृष्ण कृष्ण म्हणत पाण्यावरून चालत, आणि हे नवीन पुढं घालतात, पाण्यात भिजू नये म्हणून गुडघ्यापर्यंत घेतात. केवढा देहभाव जागा आहे त्याचा. आणखीन एक गोष्ट रवींद्रनाथ टागोरांची फार चांगली आहे. कशासाठी? की हे समजण्यासाठी की माझी एकाग्रता असेल ना तरच माझा भाव. आईने सांगितलं ते मी नीट ऐकलं आणि त्याच्यावर 100% विश्वास ठेवला. आई कशाला खोटं बोलेल? गुरुजींचा वाढदिवस होता आणि गुरुजींच्याकडे राहणारी काही मुलं होती, ती काही गुरुजींना देणार होती. व आपण वस्त्र विणलेलं तर त्यांनी एक टॉवेल केलेला असेल तर तो देणार होती. आपण चांबड्यापासून केलेली पादत्राणं ती देणार होती गुरुजींना प्रत्येक. आणि घरी राहणारी मंडळी काही श्रीमंत होती, हे आणणार ते आणणार ते आणणार. त्यावेळेला हा येतो, गरीब आहे, वडील नाहीत, आई आहे. तो म्हणतो, गोपाळ नाव आहे त्याचं, की काय मी काय देऊ? त्यावेळेला ती म्हणाली आपल्याकडे काही नाही आहे. आणि परत तुला तिथे बाकीच्यांनी आणलेल्या बघून
तुला द्यायची सुद्धा लाज वाटेल. पण मी तुला एक सांगते की तुझा एक भाऊ आहे. जो भाऊ आहे तो रानात आहे. तू ज्या मार्गाने जातो रानातून झोपडीकडे गुरुकुलाकडे, तिथे तो आहे. त्याला बोलव, तो तुला काहीतरी देईल. आणि तो मी त्याला ओळखणार कसा रे? अरे तू त्याला नक्की ओळखेल नाही, तो तुला ओळखेल. फक्त तू हाक मार. त्याचंही नाव गोपालच आहे. तुम्ही सांगतो गोपाल गोपाल गोपाल, इतक्या अर्थपणे हाक मारतो. अरे तू ये रे. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आईने सांगितलं म्हणजे तू असलंच पाहिजे. मग त्याला हळूहळू बासरी ऐकू येतोय. मग तिला निळा प्रकाश दिसतोय. मग त्याला एकदम मोरपीस दिसायला लागतं. आणि तो म्हणतो की मला तू का बोलवलंस? तो म्हणतो की मला अशी काहीतरी द्यायची भेट माझ्या गुरूंच्या वाढदिवशी. तर तो म्हणतो मी काय देणार? अरे माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे फक्त मडकं आहे. आणि मी लोकांचं दही चोरायचो. मडक्यात दही आहे म्हणाला, येऊन जा. दह्याचं मडकं. आता सगळेजण आल्यानंतर सगळेजण हसले. ह्या दह्याचं मडकं आणलेलं आहे. पण ती बायको म्हणाली मी तुम्हाला सांगायला विसरले, आता हे सगळी मुलं आपल्याकडे जेवायला असणार आहे, त्यांचे काही असेल, दहीच सांगायला विसरले होते. ते मडकं आणले ना, निदान तेवढं तरी दही आहे ना, त्याचा ताक करूया आपण नंतर. म्हणून ती ओतायला लागते मडकं. तू मडकं थांबतच नाही. घरातली सगळी भांडी दह्याने भरली तरी मडकं भरलेलंच. त्यावेळेला गुरुजी विचारतात हे असं जादूचं मडकं? तो म्हणतो जादू वगैरे मला काही माहीत नाही. माझा एक भाऊ आहे, त्याचंही नाव गोपालच आहे. आणि तो या अरण्यात राहतो, त्यांनी मला दिलं. गुरुजी म्हणले आजचा दिवस जाऊ दे, उद्या मला त्या गोपालाला बघायचं आहे. आणि त्याप्रमाणे गुरुजी येतात. गुरुजींच्या मनात चिकित्सा, शंका. हसला कसला गोपालन काय देतोय तो? येऊन गोपाल गोपाल गोपाल. आज माझ्याबरोबर गुरुजी आलेले आहेत. परत बासरीचा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही का? मला काही नाही, रातकिड्यांचं किर्र ऐकू येते. गुरुजी ना सगळे फिजिकल बाहेरचे निसर्गातले आवाज ऐकू येतात. तुम्हाला निळा प्रकाश दिसतोय का? नाही, मला थोडा अंधारच दिसतोय. प्रकाश काय दिसतोय? तुम्हाला ते मोरपे काय तू सांगतोयस? आणि नंतर तो येतो, त्याच्याशी बोलतो, हे सगळं करतो. म्हणाला धन्यवाद, तुझं जे मडकं होतं ना त्या मडक्यात जादू होती म्हणाले. फार सुंदर किमयागार मडकं होतं ते. ते म्हणाले तू वेडा आहेस, कोणाशी बोलतोयस काही कळत नाही. तो म्हणतो खरंच हा गोपाल आहे, पण ह्या गुराख्याला काय दिसणार आहे गोपाल, सांगा बरं. आणि म्हणून ते म्हणतात ठीक आहे, तुला दिसत असेल तर मडकं दिलंस हे मात्र खरं आहे. आणि ते मडकं अद्भुत मडकं आहे. त्याच्यातलं दही कधी संपतच नाही आणि कधी शिळं होत नाही आहे. हा फक्त भाव आहे का लक्षात ठेवा. आईची गोष्ट त्यांनी एवढ्या एकाग्रतेने ऐकली आणि त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. साधी सोपी गोष्ट आहे, पण तो लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन 2 वैज्ञानिकांच्या कथा आपण बघितल्या होत्या. फक्त उल्लेख करून पुढे जाऊया की न्यूटन एवढा गर्क असायचा आपल्या ह्याच्यात. लहानपणापासून त्याने मांजरीला पिल्लं झालेली होती. आता ह्याच्यात काही एकाग्रता नाही आहे, पण त्याची कशी विचारशक्ती आहे, त्याची कल्पनाशक्ती किती सुंदर आहे. त्यावेळेला ती म्हणाली आता ही पिल्लं पडू नये, त्यांचे डोळे उघडले नाही, पण डोळे उघडल्यानंतर ती इकडे तिकडे जातील, रात्री मग त्यांना ठेवायला पाहिजे कुठेतरी. तर तो एक बॉक्स घेतो आणि त्या बॉक्स त्याला एक मोठं होल करतो आणि एक छोटं होल करतो. त्यावेळेला ती विचारते, आजी असते त्याची, की 2 कशासाठी? नाही म्हणाला मोठा आहे त्यातून मांजरी बाहेर येणार आणि छोटा आहे त्यातून पिल्लं बाहेर येणार. त्यावेळेला ती विचारते मोठ्या याच्यातून पिल्लं नाही बाहेर येऊ शकणार, पिल्लांसाठी बारकं कशाला? तो म्हणाला मी विचारच केला नाही आहे, मांजरांसाठी बारकं आणि याच्यासाठी मोठं. तो विचार करायला लागला आणि या विचारातून त्याला निरनिराळे प्रयोग केले. ते सगळं सांगत बसत नाही. पुढे तो एवढा गर्क असायचा, रात्रीचे निरीक्षण करायचं, कारण ताऱ्याची रिलेटिव्ह म्हणजे अशी सापेक्ष गती काय आहे, त्यांची स्थिती काय आहे याच्यावर त्यांनी नियंत्रण. आणि नंतर महत्त्वाचा शोध नाही का लागला. आपल्याला फक्त वाटतं की त्याच्या डोक्यावर ते ॲपल पडलं आणि गॉड सेड लेट न्यूटन बी अँड ऑल वॉज लाईट, ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. ते काही नाही, त्याच्याही पेक्षा हे महत्त्वाचं. आता तर आकाशातले जे तारे वगैरे आहेत त्यांचा शोध लावत होता आणि इतक्या एकाग्रतेने तो करायचा. त्याच्याकडे ते टेलिस्कोप नव्हतं, त्याच्याकडे ऑब्झर्वेटरी वेधशाळा नाही, काहीच नव्हतं. तो तिथे डोळ्यांनी फक्त करायचा, पेन्सिल वगैरे घ्यायचा आणि त्याचा एक कुत्रा होता. एक लक्षात ठेवा, एकाग्रतेतून अशी तुमची मनस्थिती बदलते की तुम्ही प्रेमळ बनता, तुम्ही अहिंसक बनता. ती एकाग्रता मात्र चांगल्या गोष्टींसाठी असली पाहिजे, ज्ञानासाठी असली पाहिजे, संगीतासाठी. म्हणजे एखादी नवीन विद्या शिकताय, कौशल्य शिकताय, त्यावेळेला एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. मुलं पुढे जातात ती एकाग्रतेमुळेच पुढे जातात.
अशा वेळेला ह्याची एकाग्रता एवढी तुफान असायची की तो गेला, त्याने बघितलं आणि कागदावर येऊन ते निरीक्षण लिहायचा, गणित करायचा आणि गणित करत असताना एकदम म्हणला, अरे ते मी मोजायचं राहिलंच, म्हणून तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याचा डायमंड नावाचा कुत्रा असतो की जो आपल्या मालकाच्या बरोबर कायम असतो. आणि त्यामुळे एकदम का बाहेर गेला आपला मालक, आत आलेला, त्याला काही धोका वगैरे नाही ना, म्हणून त्याने उडी मारली. आणि त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती. टेबलावर त्याचे शेकडो पेपर्स होते ज्याच्यावर त्याची गणित असतील, नवीन फॉर्म्युले असतील, काही संशोधन आहे ते. आधी कुणालाही न सुचलेलं बरंच होतं त्याच्यात. त्याने मारताना ती जी मेणवात होती, मेणवत्ती कॅन्डल ती पडली आणि तो सगळं निरीक्षण करत असताना आत कसली एवढी आग लागली. तो येऊन बघतो तर जे शेकडो हजारो पेपर्स होते ना, राख झालेले होते. आपल्यामुळे हे झालं हे त्या कुत्र्याला कळलं की आपण उडी मारली, त्यामुळे त्यांना काही बोलता येत नव्हतं. चूं चूं करत तो दोन्ही पायाच्या मागे शेपूट घालून, मान खाली घालून आपण किती चुकलं हे दाखवत होता. अशा वेळेला तो म्हणाला, कोणी असतं तर जित्तं मारलं, आपण म्हणतो ना, मारलं असतं त्या कुत्र्याला. पण त्यावेळेला तो शांतपणे म्हणाला, यू रिअलाइज्ड, म्हणजे तू काय केलंयस, तुझी चूक तुला कळते ना. नाही रे, यू आर द बेस्ट जज ऑफ माय वर्क. सतत माझ्याबरोबर असतोस ना, मी जे काम करतो, जे संशोधन करतो, त्याचा बेस्ट जज तूच आहेस. हे राख होण्याच्या लायकीचंच होतं माझं संशोधन. इट वॉज वर्थ ॲशेस. तू ते केलंस, बरं झालं, काही नाही. आणि त्याने ते प्रेमाने थोपटल्यानंतर तो बघायला लागला आणि त्याला चाटायला लागला. आता ही जी शांती आहे ना, ती कशातून आलेली आहे? एकाग्रता. आणि तो निरीक्षण अभ्यास कशाचा करतोय? आकाशाचा करतोय. आणि जो आकाशाचं निरीक्षण करतो तो संकुचित मनाचा असू शकत नाही. तो शॉर्ट टेम्पर्ड असूच शकणार नाही. त्याची दृष्टी विशाल आहे, लक्षात ठेवा. आणि एकाग्रता असल्याशिवाय तो निरीक्षण करू शकत नाहीये. एकाग्रता म्हणजे काय फक्त असं बघायचंय वगैरे नाही. अरे संपूर्ण जीवन बदलून जातं या एकाग्रतेमुळे. एडिसनची गमतीदार गोष्ट आपण बघितली होती की बायको म्हणायची की सगळं काम मीच करायचं, तुम्ही आपल्या ते बसून गणित सोडवताय, जाऊन एक यादी देते आणि ते यादीप्रमाणे दुकानातून घेऊन या वस्तू. हे जातात मग. आणि अशा वेळेला छत्री घेऊन जा, हातात छत्री देते आणि ते यादी वगैरे करतात ना, याची अशी गणित वगैरे चालूच असतात. हवेत ते सतत त्यांच्या मनात तीच गणित असतात. पण लोकांना माहीत असते काय चांगला संशोधक आहे, तो सगळं बांधून देतो वगैरे. आणि हा निघाला, इतक्यात प्रचंड पाऊस येतो आणि हा झपझप चालतोय कारण त्याला उत्तर मिळालेलं आहे, ब्रेक थ्रू. आणि तो म्हणाला केव्हा एकदा जाऊन घेतोय, बायकोच्या हातात देतोय. त्या दुकानदाराच्या लक्षात येते काय छत्री विसरलेला आहे. दुकानदारातल्या पोऱ्याला सांगतो, अरे जाऊन छत्री देऊन येते, साहेब भिजतायत. तो म्हणतो ते पुढे गेले, जातो थोडंसं, मागे येतो छत्री घेऊन. आणि नंतर काही वेळाने एडिसन येतो, छत्री विसरलोय का. त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर, त्याचा प्रश्न, दुकानदार म्हटलं तुम्ही विसरलाय. मुलगाही मागे गेला, पण तुम्ही इतक्या वेगात चालवतात. म्हणाले हो, मला गणित एक सुचलं होतं उत्तर त्याचं, मी वेगात नव्हतो, मी देहातच नव्हतो. पण तुम्हाला केव्हा कळलं छत्री विसरली. म्हणाला घरी गेलो आणि बंद करायला गेलो छत्री, तर छत्रीच नाही आहे. वर बघतो ना बंद करून, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, चिंब भिजला. बायको म्हणाली एकदा बाजारात गेला तर काय ही अवस्था करून टाकली. तिला काय कळणार आहे एकाग्रता म्हणजे काय, एकाग्रतेची सर्वोच्च पातळी म्हणजे काय, काय कळणार आहे. एवढे शोध या एडिसनने लावले, लक्षात ठेवा. वाचण्यासारखं त्याचे चरित्र आहे. हे जे आपण दिवे वगैरे बघतो किंवा HMV वगैरे गाणी वगैरे ऐकतो, कुठे ना कुठेतरी एडिसनच त्याला जबाबदार आहे. अनेक आपल्याला उदाहरणं बघता येतील, पण आपण वैज्ञानिकांचे जरा पुढे जाऊया. विवेकानंदाची एकाग्रताच फक्त बघावं आणि मग उपासनेला, साधनेला, जीवनात यशस्वी व्हायला, कोणतंही शिकायला आणि त्याचा प्रयोग करायला एकाग्रतेला पर्याय नाही आहे. विवेकानंद आणि अखंडानंद हिमालयाच्या पायथ्याशी भेटले. संध्याकाळच्या वेळेला ध्यान करायचं आणि दलदल होती आणि ते एका झाडाच्या तिथे टेंट शेजारच्या झाडाच्या तिथे विवेकानंद बसले. मोठे मोठे डास होते, मॉस्किटोज. आणि ते गेल्यानंतर ह्यांना इकडे मारतायत तिकडे मारतायत अखंडानंद. आणि अखंडानंद काळजी घेत आहेत की आवाज होऊन त्याचं. आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं की शरीरावरची एकही जागा नव्हती जिथे डास बसलेला नव्हता. ही वॉज वेअरिंग अ ब्लँकेट ऑफ मॉस्किटोज, म्हणजे डासांची पासोडी, घोंगडी त्यांनी घातलेली होती. आणि काय चेहऱ्यावर मंद स्मित आणि ध्यानस्थ. त्याला नंतर त्यांचं ध्यान संपलं, त्यांनी हालचाल झाल्यानंतर डास उडून गेले. तुम्हाला डास चावले नाही, तो म्हणतो डास होते इथे,
दास केव्हा कळणार आहे? मला चावले असतील म्हणाले. पण देहभान विसरणं म्हणजे ध्यान लागणं ना. देहभान विसरण, तुला नाही म्हणतो ते, मला ते चावतच होते, मी देहभान कसं विसरणार आहे? हेच ना, देहाचं भान आहे तर देहभान कसा विसरणार आहे? मी विसरून गेलो, मलाही जाणवलं होतं सुरुवातीला, अरे पण ध्यान लागायचंय, आत जायचंय, आत जायचंय, आणि आत शरीरच नाहीये, आत्मसंयम योग आहे हा. शरीरच नाहीये तर दास चावणार कशाला? हा विचार करा. तुम्हाला म्हणाल हे कसं शक्य आहे? आपण लहानपणची म्हणजे लहान मुलांच्या बरोबर अमेरिकेतला प्रसंग आहे. ते काही लहान होते, 30 वर्षांचे होते. पण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय की आपण म्हणतो ना, स्टॉप, थिंक अँड प्रोसीड. म्हणजे कुठलीही गोष्ट शिकण्यापूर्वी पहिल्यांदा विचार करा की हे काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आणि नंतर तुम्ही ते करा. फार लवकर तुम्ही ते शिकाल आणि फार चांगली तुम्ही शिकाल. पण पहिल्यांदाच धरसोड वृत्ती आहे, नाही मला कळलं, मला कळलं, मला कळलं. ते झाल्यानंतर एक लक्षात ठेवा की एक गणिताचा शिक्षक शाळेतला, तो गेला एका कार ट्रेनिंग स्कूलमध्ये शिकायला, आणि तो त्याला सांगतोय, आणि ह्याच्या मनात गणितच, तो चांगला गणिताचा शिक्षक, हे घडलेलं मी तुम्हाला सांगतोय, आणि तो सांगतोय याचं लक्ष नाही वगैरे. तर तो त्याला विचारतो की तुझं लक्ष कुठे? शाळेत तू गणितात पास झाला होता का रे? तो प्रश्न विचारतो. तो म्हणतो की तुम्हाला कसं कळलं? नाही नाही, गणित करताना कॉन्सन्ट्रेशन लागतं, उत्तर जर मिळायचं असेल तर. बाकीचं वाचताना वगैरे इकडे ते लक्ष गेलं तर, पण गणित सोडवताना तो म्हणाला की तुला कळणार नाही, आणि मला बोलू नकोस परत परत, एवढंच जमत नाही, एवढं समज नाही, अर्धवट कुठले काय वाटेल ते म्हणायला लागला त्यांना. मी गणिताचा शिक्षक आहे आणि माझ्या मनात गणित असते, नुसतं स्टिअरिंग आणि रस्ताच नसतो. पण तू म्हणतोस तेही बरोबर आहे की मी ड्रायव्हिंग शिकताना माझं लक्ष ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, आणि मग तो शिकला. एक 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 असे फाटे असतील तर होणार नाही आहे कॉन्सन्ट्रेशन. अगदी लक्षात घ्या. सगळ्यात हे उदाहरण मी तुम्हाला सांगतोय ते बघा, विवेकानंदांना कुतूहल होतं जीवनाबद्दल, आणि मुलं होती, त्यांच्या हातात एअरगन होती, समोरून तो जरा वाहत होता, आणि काहीतरी ते मारत होते, प्रत्येकाला 3-3 शॉट्स, आणि हे हे जोरात चाललं होतं. एअरगन होती त्यांच्याकडे. कुतूहलाने बघायला लागले. काही नाही, तिथे वरती कुठेतरी कॅन्टीन असेल, त्यांनी ती अंड्यांची कवचे टाकली होती, ऑमलेट वगैरे केल्यानंतर असेल, आणि ती वाहत होती, आणि शॉट मारायचा आणि बर्स्ट करायचं. ते एक शेल, ते अंड्याचं कवच होतं ना, ते फोडून टाकायचं, आणि जमत नव्हतं कुणालाही, एकालाही जमलं नाही. शेवटी हे विचित्र ड्रेस त्यांचा, भगव्या रंगाचा ड्रेस, वरती तो फेटा, हे सगळं बघितल्यानंतर ते म्हणाले की मी ट्राय करू का, प्रयत्न करू का? ते म्हणाले तुम्हाला काय येणार आहे? आहात तुम्ही कोण? आर यू अ बेगर ऑर अ रॉबर? एवढी दोनच, काय करते संन्यासी वगैरे काय कळणार आहे त्यांना? नाही नाही म्हणाले, मी त्यापैकी काही नाही आहे, तुम्ही माझ्या बाजूने उभं राहा. आणि त्यांनी 3 शॉट्समध्ये 3 एग शेल्स बर्स्ट केली ना, म्हणजे फोडली ना. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही शार्प शूटर दिसताय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, खरं सांगू का, मी पहिल्यांदा गन हातात धरलेल्या आयुष्यात. मग तुम्हाला कसं जमलं? कॉन्सन्ट्रेशन म्हणाले. तुमचं काय चुकतंय हे मी बघत होतो, आणि ते काढण्यासाठी लक्षात घ्या मी माझी चूक सुधारली. काय होत होतं? वाहत होतं झरा, त्या झऱ्यावरून ती अंडी वाहत होती, आणि तुम्ही वाहण्याचा त्यांचा स्पीड लक्षात घेतलाच नाही. आता इथे अंड आहे ना, तुम्ही कितीही फास्ट गोळी मारली तरी अंड पुढे गेलेलं असेल की नाही, ते कवच पुढे गेलेलं असेल की नाही. म्हणून मी काय केलं, वेग किती आहे ते बघितला, अंडी काय गतीने जात आहेत ते बघितलं, आणि इथे जर अंड्याचं कवच असेल तर जरा पुढेच मी मारला शॉट, आणि त्यावेळेला ते अंड्याचं कवच तिथे पोचलेलं होतं. विचार करा तुम्ही. मी काय केलं? निरीक्षण केलं, एकाग्र चित्ताने बघितलं, आणि ज्यावेळेला मी ते मारत होतो त्यावेळेला जगात दुसरं काहीही नव्हतं. ते वाहणारं अंड्याचं कवच आणि माझ्या हातातली बंदूक, नाही मी मारतोय, याखेरीज माझ्याकडे काहीच नव्हतं. हे जमलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशनचं हे एक चांगलं उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण काय माहिती आहे ना, अरे तुम्हीच ना ते चांगलं भाषण केलेलं आहे, आमच्यासमोर भाषण करा ना. म्हणून काही तरुणांनी त्यांना सांगितलं, ते म्हणाले काही हरकत नाही, पण मी उंचावर पाहिजे ना तुम्हाला सगळ्यांना दिसण्यासाठी. त्यांनी एक टब आणला, तो उलटा ठेवला, टबवर ते उभे राहिले. पण काही वात्रट मुलं होती ना, टवनास आपण म्हणतो ना तशी होती, वॅगाबॉन्ड, नॉटी. त्याने ठरवलं की हे संन्यासी काय बोलणार आहे, म्हणून त्यांनी एअरगन म्हणून यांच्यावर मारायची सुरुवात केली.
तर त्यांना लक्षात येतं, गोळी येत होती, इकडे झाले चुकवली, इकडे झाले चुकवली, खाली वाकले, पण वाक्य एकही चुकलं नाही. विचारातली संगती कायम राहिली. आणि नंतर त्याने विचारलं, हे तुम्हाला कसं जमत होतं? ते म्हणाले, माझं लक्ष म्हणजे माझे डोळे तिकडे होते आणि लगेच मी निर्णय घेत होतो, पण माझा मेंदू होता ना इन्व्हॉल्व्ड. आपण दोन प्रकारे म्हणतो ना, एक रिफ्लेक्स ॲक्शन असते की माझी पाठीची जी दोरी आहे ना, मज्जारज्जू, ते हा निर्णय घ्यायला बरोबर होता, कारण देह वाचवायचं हे तिचं एक कार्य आहे. परंतु लक्षात ठेवा की ज्या वेळेला मी भाषण करत होतो त्यावेळेला माय ब्रेन वॉज इन्व्हॉल्व. हे इकडे तिकडे करायला ब्रेनची काही फार गरज नव्हती. हे तुम्हालाही जमेल, पण त्याप्रमाणे एका दिवसात या गोष्टी जमणार नाहीत, वर्षानुवर्ष करावं लागतं. आता विवेकानंदांचे किती ध्यान करत होते. लहान मुलं असताना ते खेळायचे. आपण चोर शिपाई खेळतो, बरोबर आहे. ते काय करायचे, आपण आज ध्यान ध्यान खेळूया. ध्यान ध्यान म्हणजे बसलेलं प्रत्येक मित्र शेवटी जो डोळे उघडेल त्यांनी जिंकली. सगळेजण बघा, लहान मुलं ती एक डोळा उघडून दुसऱ्यानी डोळे बंद आहेत का. विवेकानंद सोडून प्रत्येकाच्या लक्षात आलं, रे तू डोळा उघडलायस, तू डोळा उघडलायस, तू डोळा उघडलायस. इतक्यात एक नाग येतो आणि सगळीजण पळून जातात आणि सांगतात बिले. त्यांना लहानपणी बिले म्हणायचे की नाग, यांचं लक्ष कुठे हो. तो नाग असा फणा काढून बसतो, त्यांच्याकडे बघतो आणि यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही आहे म्हणून तो जरा मार्ग बदलून निघून जातो. काही वेळाने त्यांचं ध्यान उतरतं. त्यावेळेला मुलं हा सगळा प्रकार सांगतात. ते म्हणाले, नाही, ध्यानात असताना मला बाह्य सृष्टीचा विसर पडलेला असतो. ही तयारी आहे आणि ती तयारी अत्यंत उपयोगी पडते आत्मसंयम योगासाठी. आपण आता आसन कसं करायचं, शरीर कसं ठेवायचं, श्वास कसा घ्यायचा या श्लोकांकडे निघालेलो आहे, पण त्याची पूर्वतयारी आहे. मनाची एकाग्रता ध्यानातून होईल का, होईल, पण मनाची एकाग्रता असेल तर ध्यान चांगलं साधेल, ध्यान चांगलं लागेल. ध्यान लागायचं असतं, ध्यान लावायचं नसतं. ध्यान लावायचा कितीही प्रयत्न केलात तरी मग कुठे ना कुठेतरी देहाचं भान येईल, ध्यान लागणं. हळूहळू हळू सगळं विसरत 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 ध्यान लागलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा विचार आहे. एक फार महत्त्वाचा प्रसंग अनेकांना माहीत नसतो. त्यांना छोटी छोटी भाषणं करायला सांगितलं. पहिलं भाषण तर त्यांचं 2 मिनिटांचं होतं. लोकांना ते एवढं आवडलं की जरा बोरिंग, बाकीच्या लोकांची बोरिंग भाषणं असायची. त्यांचा ॲड्रेसच कसा आहे साज आहे. यांनी काय सांगितलं, माय अमेरिकन सिस्टर्स अँड ब्रदर्स, एवढंच सांगितलं. पण ते म्हणायचे की ज्यांचा उद्धार करण्यासाठी देवानी मला पाठवलेलं आहे अशा आत्म्यानं. हे केवढं झालं बोरिंग. अशा वेळेला सगळेजण, विशेषतः महिला आधी सुरू करायच्या, वी वॉन्ट विवेकानंद, वी वॉन्ट विवेकानंद. मग त्यांचं संपल्यानंतर ऑर्गनायझर त्यांना हात जोडून सांगायचे की एखादी गोष्ट सांगा, टेल देम अ स्टोरी. आणि मग विवेकानंद सांगायचे. छोटी छोटी भाषणं होती. शेवटी कारण ती 11 दिवस वगैरे अशी चाललेली परिषद होती, एका दिवसाचा कार्यक्रम नव्हता तो. कुणीतरी त्याला सांगितलं, तुम्ही ज्या धर्माचं प्रतिनिधित्व करता त्या धर्माबद्दल आम्हाला विस्तारानं सांगा. तर ते लिहित होते. काय लिहित होते, ही वॉज रायटिंग अ मिनी थिसिस ऑन हिंदू धर्म. एक प्रबंध लिहित होते हिंदू धर्मावर. आणि एवढी त्यांची समाधी लागायची की आदल्या दिवशी रॉकफेलर म्हणजे त्यावेळेचा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. तो म्हणाला की असा हा माणूस आहे, एवढ्या अमेरिकेतल्या तरुणांवर आणि सगळ्यांवर त्याने मोहिनी टाकलेली आहे आणि त्याची वाणी म्हणजे साक्षात आकाशवाणी आहे. हे सगळं कळल्यानंतर त्यांनी अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंटप्रमाणे अमेरिकेतले तुम्हाला माहीत आहे बरोबर ते आले. त्यावेळी विवेकानंद लिहित आहेत. यांनी दारावर टकटक केली. दार उघडच होतं. ते आल्यानंतर त्याने घसा खाकरला. विवेकानंदांचं लक्ष नाही. जवळजवळ 10-15 मिनिटं हा जगातला श्रीमंत माणूस हा भगवी वस्त्र घातलेल्या माणसाची थांबतो आणि परत येतो आणि म्हणतो की मॅनर्स नाहीत याला. एवढी वेळ दिली, त्याच्या सोयीनं वेळ घेतली आणि त्याने वेळ पाळली नाही. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की अहो ते निराळच आहे, ती समाधी आहे. ते देहवान विसरल्यानंतर तुमची टकटक आणि घसा खाकरणं काय त्यांच्यावर परिणाम घडणार आहे. त्यांनी त्यांची माहिती काढली. तो एवढे प्रभावित झाले की आपली प्रचंड संपत्ती होती, त्या संपत्तीतला बराचसा भाग असलेला त्यांनी कागद तयार केला आणि त्यांना अर्पण करण्यासाठी आणला की मी माझ्या संपत्तीचा खूप मोठा भाग हा तुम्हाला तुमच्या कार्यासाठी देतोय. आणि विवेकानंद 2 कारणासाठी गेलेले होते परदेशात, भाषण करण्यासाठी गेले नव्हते. पण या ख्रिश्चनांनी, चर्च म्हणतात, ती एक सुंदर ऑर्गनायझेशन आहे. ती कशी बांधली त्यांनी, त्यांचे केडर म्हणतात ना, निरनिराळी कोणते लोक आहेत त्यांच्या,
आम्ही ज्यांना फादर म्हणतो, नन म्हणतो किंवा सिस्टर म्हणतो, त्यांची कशी तयारी करतात वगैरे बघायला आणि जमलं तर पैसे मिळवण्यासाठी. कारण भारतात तसं कार्य सुरू करता येईल, पण पैसे कुठे होते? ही सगळी मुलं अगदी म्हणतात ना, त्यांना नीट जेवायलाही मिळत नव्हतं, अशा परिस्थितीतून गेलेली होती. तर एवढी संपत्ती मिळाल्यानंतर कुणीही म्हणलं असता, त्यावेळेला ते म्हणाले की इफ यू गिव्ह मी दॅट पेपर आय विल टेअर इट ऑफ. मी फाडून टाकतो, मला असल्याची गरज नाही आहे. पण तुम्ही जर तेवढी संपत्तीचा त्याग करायला तयार असाल ना, तर एक फाउंडेशन स्थापन करा की ज्यातून निरनिराळ्या मागासलेल्या देशातील तरुण इथे शिकायला येतील, संशोधनासाठी येतील. ती मुलं मूर्ख नाही आहेत, पण त्यांना संधी नाही आहेत आणि सोयी सवलती नाही आहेत. मग ते रॉकफेलर फाउंडेशन स्थापन झालं. मला वाटतं या प्रकारचे जगातलं पहिलं फाउंडेशन असेल. इन्स्ट्रुमेंटल निमित्त कोण? तर विवेकानंद. इतके निस्पृह होते ते, पण एकाग्रता आणि निस्पृहता येतात. म्हणून एकाग्रता जमली की बाकीचे गुणही आपल्यात यायला लागतात. हे आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असेल, विनोबाने काय सांगितले बघा. लहान मुलांची निरीक्षण शक्ती, एकाग्रता एवढी प्रचंड असते की आजूबाजूला खूप हिरवा निसर्ग आहे आणि झोपडीत एक शेतकरी राहतोय आणि त्याचा रांगणारा मुलगा किंवा नातू आहे आणि काही नाही, तो बघत बसतो. पक्षी आलेला आहे, हे आलेलं आहे, आणि ती हिरवी पानं, हिरवी झाडं, याच्याशी तो एवढा एकरूप होतो की त्याची जी विष्ठा असते तिचा रंग हिरवा आहे. त्यावेळेला त्याच्या तरुण आईला वाटतं हे काय आहे. त्यावेळेला आजी म्हणते नाही, तो एवढा एकाग्र होऊन एकरूप झालेला आहे की तो रंग, हिरवा रंग, तो जो अन्न खातो, अन्न पचतो, त्या सगळ्या इंद्रियातून आत जाऊन तो विष्ठा हिरवी झालेली आहे. हे सगळं हेल्दी आहे, काही तू त्याचा विचार करू नको. म्हणजे आपण जर उदाहरणं बघायला लागलो एकाग्रतेची, तर आपल्या लक्षात येईल ही माणसं एकदम मोठी झाली नव्हती. ती काही क्षणात अशी मोठी झालेली नाही आहेत. ती ज्यावेळेला लहान होती तेव्हापासून एकाग्रतेचा त्यांनी अभ्यास केला आणि एकाग्रतेचा अभ्यास केला तर काहीही अशक्य नाही आहे आणि एकाग्रतेशिवाय काहीही शक्य नाही आहे. आज आपला सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला प्रॉब्लेम किंवा कुठली समस्या असेल तर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मुलांचे पालक सांगतात आणि मुलंही सांगतात, हजारो मुलं तुम्ही अनुभव घेऊन बघा, ते म्हणाले अभ्यासात लक्ष लागत नाही, कारण अभ्यासात इंटरेस्टच नाही आहे, गोडीच नाही आहे. एक तर मराठी माध्यमातून येऊन इंग्लिश माध्यमात 5वीत त्यांना काय आवडणार आहे शिकणं सांगा बरं. आणि त्यामुळे त्यांची भाषाच कच्ची राहते. पण तोही अर्थ नाही, त्याच्याही पुढे की लक्ष लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एकाग्रता होत नाही. मग लक्ष लागत नाही तरीही आम्ही जो अभ्यास करतो ना तो लक्षात राहत नाही. एकतर लक्ष लागत नाही, केलेलं लक्षात राहत नाही. याचं खरं कारण काय माहिती आहे ना, एकाग्रता, आत्मसंयम, याला जीवनात काहीतरी ध्येय असायला पाहिजे, ज्याला आपण लक्ष म्हणतो, क्षलय. ते जर असेल तर एकाग्रता व्हायला मदत होते. शास्त्रज्ञांना काहीतरी शोधून काढायचं होतं. हे जे समाजसेवक होते त्यांना समाजाची सेवा करायची होती. आपण मेरी क्युरीचं संशोधन बघितलं आणि फ्लॉरेन्स नायटिंगेलची सेवा बघितली. आपण उदाहरणं बघितलेली आहेत. ती देह विसरायचा असेल ना तर एकाग्रतेतून केलेलं काम आवश्यक आहे. मन इकडे तिकडे चंचल आहे आणि तुमच्याकडून काहीतरी भव्य, दिव्य, उदात्त असं काही होईल शक्यता नाही. पूर्वी कमी आव्हानं होती या एकाग्रतेला, आता ॲट एव्हरी स्टेप देर इज अ चॅलेंज. मुलांना इतकी साधनं त्यांच्या हातात आहेत, इतकी निरनिराळ्या प्रकारचे जागे त्यांनी भेटी ते देतात, इतक्या निरनिराळ्या प्रकारच्या संधी आहेत आणि त्यामुळे एकाग्रता हा फार महत्त्वाचा प्रश्न, समस्या बनलेली. आपण अडचण म्हणू नको, आपण त्याला आव्हान म्हणूया. इट इज अ चॅलेंज. आणि लहानपणापासून त्यांना एकाग्रतेचे खूप प्रयोग आहेत. त्याच्यात एक श्लोक आहेत, 2 ते फक्त श्लोक आपण वाचणार आहोत आणि उद्या इथून सुरुवात करणार आहोत की एकाग्रता तुम्हाला ध्यान करायचं आहे, बरोबर, तुम्हाला उपासना करायची आहे. तर एक जागा कशी निवडाल. पहिल्यांदा शुचौ देशे. शुच म्हणजे पवित्र, नाही तर स्वच्छ कराल तुम्ही, पवित्र कराल तुम्ही. आपण सडा टाका, आजूबाजूला रांगोळी किंवा काहीतरी सजावट करा, सुंदर अगरबत्ती लावा किंवा सुगंधी फुलं वगैरे आणा. शुचौ देशे. जो देश आहे ना तो जास्तीत जास्त तुम्ही पवित्र बनवा, स्वच्छ बनवा. हे शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. आसन कसं निर्माण करायचं.
नंतर पद्मासन वगैरे हे शरीराच्या अवस्था आहेत. पण तुम्ही बसणार आहात ना, बसायचं आसन, त्यावेळेला काय होतं, काय खुर्च्या वगैरे असं काही आसन नव्हतं, खालीच बसायचं होतं. पण मला जर तासन तास बसायचं आणि खाली जर सगळी खडबडीत जमीन आहे, तर मला आसन तयार करायला पाहिजे ना. एक तुम्हाला गंमत सांगतो, हे परदेशी लोक आहेत ना, त्यांनी एका गोष्टीचा ध्यास घेतला ना, तर अगदी ते हाती घ्याल ते तडीच नाही म्हणतात ना, ते शेवटच्या टोकापर्यंत जातात. एका आश्रमाला आम्ही गेलो होतो भेट द्यायला, तर तिथे त्यांची परदेशी लोक जास्त होते. त्या परदेशी लोकांची जी व्यवस्था होती ना बसण्याची, म्हणलं असं कसं, आम्ही साध्या खुर्च्यांवर बसलोय आणि हे अगदी खुर्च्यांवर बसलेत, आणखीन खाली कमी खुर्ची, आणखीन खाली, हे काय प्रकार आहे. नंतर त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, आम्हाला स्क्वॉटिंग म्हणजे तुम्ही मांडी घालून बसताना तसं आम्हाला बसायचं आहे, पण आमची जीवनशैलीच अशी आहे, लाईफस्टाईलच अशी आहे की आमचे सगळे व्यवहार बसून होतात. म्हणजे आमच्या गुडघ्यात जास्तीत जास्त राईट अँगल असतो, एरवी आम्ही असे पसरूनच बसतो. राईट अँगलपेक्षा कमी जो ॲक्यूट अँगल म्हणतात, लघु कोन गुडघ्यांचा, तो आम्हाला जमत नाही. मग आम्ही काय केलं, पहिली मागची सगळ्यात शेवटची लाईन आहे ना, ती खुर्च्यांवर बसलेली आहे. त्या खुर्च्या आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आम्ही अशा केल्या की खुर्चीची उंची कमी 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 होत गेलेली आहे. म्हणजे 15 दिवस त्या खुर्चीवर असं बसल्यानंतर मला जमलं, मी 1 इंच खुर्ची खाली घेतली. 1 इंच म्हणजे पहिल्यांदा खुर्ची, नंतर चौरंग, नंतर पाठ आणि नंतर जमीन. पण त्यांना जमाय हे 2 महिने 3 महिने लागले असतील, पण त्यांना ते जमलं. म्हणून ते श्लोक फक्त वाचूया आणि थांबूया. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मना. माझं जे आसन आहे ते स्थिर असलं पाहिजे, स्थिर सुखम आसनम. आमच्या पतंजलीनं असं सांगितलं, आसन कसं पाहिजे, स्थिर पाहिजे. पण उगीच ताठ स्थिर राहिलात आणि गुडघे दुखायला लागले तर काय उपयोग आहे. शरीराची आठवण विसरण्यासाठी योग जर आहे, म्हणजे आत जायचं आहे मला, मनाशी योग साधायचा आहे, शरीराचा म्हणूया, पण शरीर विसरलं पाहिजे. त्यासाठी हलतोय 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 नाही लागणार, कॉन्सन्ट्रेशन होणारच नाही. स्थिर बसलं पाहिजे. पण सुख, कारण मला अनेक तास बसायचं आहे, म्हणून स्थिर. हल्ली तुमचे गुडघे दुखतात ना, खुर्चीवर बसा, पण शक्यतो पाठ न टेकता बसता असेल तर पाठ न टेकता बसा, हेही सांगितलेलं आहे. म्हणून ते दुसरी गोष्ट काय, न अत्युच्छ्रितम, उंच नको जास्त, न अतिनीचम, आणखीन खाली नको. अगदी खाली असेल तर मुंग्या वगैरे येतील, किडे वगैरे येतील, तुम्हाला त्रास देतील. अगदी उंच असलं, डोळे मिटून बसलात, तुम्ही पडाल, पडण्याची भीती तुम्हाला कायम वाटेल. म्हणून अगदी उंचही आसन नको, अगदी नीच म्हणजे खालच्या पातळीवरचंही आसन नको. मग काय पाहिजे, चैल, जिन आणि कुश असे 3 पाहिजेत. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही खाली पसरा, कुश म्हणजे त्याच्यावर दर्भ, त्याच्यानंतर जिन म्हणजे कुठल्याही जनावरांचं मृगचर्म, हरणाचं कातड वगैरे त्याच्यावर घाला, आणि त्याच्यावर साधं किंवा लोकरीचं वगैरे असं वस्त्र घाला. खाली काय घातलेलं आहे, गवत, त्याच्यानंतर काय घातलेलं आहे, कुठल्या तरी प्राण्याचं अजिन म्हणजे चामडं, आणि त्याच्यावर घातलेलं आहे एक नुसत्या चामड्यावर असं वस्त्र घातलं. म्हणजे चैल, जिन, कुशोत्तरम क्रमाक्रमाने घातलेलं आहे. समम काय शिरोग्रीवम, शक्यतो असं ताठ बसायचं आहे की माझी पाठ, माझी कंबर, माझी पाठ, माझे मान आणि माझं डोकं हे सरळ रेषेत ठेवता आलं पाहिजे. हे काय फार महत्त्वाचं नाही, हे आपल्याला जमतं. आपल्यापैकी अनेक जण या अशा योगाभ्यासात पुढे गेलेले असतील, आणि गेल्या कोविडच्या काळात तर अनेक जणांनी सगळ्यात चांगलं जर काही मिळवलं असेल तर ही निरनिराळ्या व्यायाम पद्धती, विशेषतः योगासनं आणि कुकिंग, अनेक जणांनी निरनिराळे पदार्थ बनायला किंवा शिकायला सुरुवात केलेली आहे. समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरा, अगदी अचल स्थिर, संप्रेक्षम नासिकाग्रम स्वम, स्वतःच्या नाकाकडे बघा, हे सांगितलेलं आहे. नाहीतर समोरच्याच्या नाकाकडे बघणं सोपं आहे. स्वतःच्या नाकाच्या अग्राकडे बघा आणि काय करा, दिशा बघू नका, इकडे तिकडे दृष्टी तुम्ही हलवू नका. आता आपण जे डोळे बंद करून बसणार आहोत, असा प्रयोग 1 सेकंदासाठी तरी करूया. डोळे बंद केलेले आहेत, ताठ बसलेलो आहे, माझी कंबर, पाठ, मान आणि डोकं शक्यतो एका सरळ रेषेत आहे, मी स्थिर बसलेलो आहे. मिटलेले डोळे असले तरी माझी दृष्टी नाकाच्या खालच्या टोकाकडे आहे, टिप ऑफ द नोज. नाकाचं दुसरं जे टोक आहे वरचं, त्याला भ्रूमध्य म्हणतात, पण हे नासिकाग्र. शांत, अगदी
छानपैकी आपण मंत्र म्हणणार आहोत माझ्यानंतर. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेला तो अत्यंत चमकणारा तेजस्वी रथ, सद्गुरुनाथ, गीता ग्रंथ आणि मुरलीधर कृष्ण सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.